एक CSMT सिंगल, CSMT सिंगल. थँक्यू. हॅलो गाईस, गुड मॉर्निंग, सॉरी गुड आफ्टरनून. आता 1 वाजलेत आणि काल 9:20ला आपण मुंबईवरून ट्रेन पकडलेली हॉस्पिटलसाठी. तर आपण हम्पीला चाललो आहे. सो आता 1 वाजता ट्रेन हॉस्पिटलला आली आहे. मी जस्ट नाश्ता केला. आता इथून विरूपाक्षा टेम्पलसाठी एक बस करणार. मग तिथून आपण विरूपाक्षा टेम्पलला पोहोचू आणि मग तिथे एक स्टे बघणार आहे. जस्ट नाश्त्यामध्ये एक प्लेट इडली घेतलेली. ट्रस्ट मी गाईज, तुम्ही मुंबईवरून येत आहात ना, तर इकडला टेस्ट आणि आपल्या इकडला टेस्ट खूप वेगळा आहे. तर मेक शुअर तुम्हाला थोडंसं ॲडजस्टमेंट करावं लागेल, पण एवढं पण वाईट नाही आहे. सो यू कॅन ईट इट ओव्हर हिअर. सो बघू, ब्लॉगमध्ये मी पुढे सांगतो काय काय होणार आहे, कुठे जाणार आहे, कसा एक्सपिरियन्स होता. सो स्टे ट्यून्ड. भाई फटे स्कॅम आहे इथे. जर तुम्ही सोलो ट्रॅव्हलर आहात आणि जर तुम्ही इथे येत हां जर तुम्ही सोलो ट्रॅव्हलर आहात आणि जर तुम्ही इथे येत आहेत ट्रॅव्हलिंगसाठी, तर गाईज तुम्हाला जाम बार्गेन करावं लागणार आहे. इथे खरंच खूप रेट सांगतात. ट्रस्ट मी, जिथे बस विरूपाक्षा टेम्पलला 30 रुपीजमध्ये जाते, तिथे सेम गोष्टीसाठी तुम्हाला 500-400 चार्ज करत आहेत. तर मेक शुअर तुम्ही जेव्हा पण येतात प्रॉपर इन्फॉर्मेशन घेऊन या आणि आपल्या मित्राला वगैरे जर काही विजिट केले तर त्यांची माहिती घेऊन या. तर जर तुम्ही हॉस्पिटलला उतरलात तर तिथून तुम्हाला 1 किलोमीटर वॉकिंगला हॉस्पिटलचं बसस्टँड आहे. तर तिथे जाऊन तुम्ही बस घेऊ शकता. ती बस तुम्हाला 30 रुपीजमध्ये विरूपाक्षा टेम्पलला पोचवेल आणि मग तिथून तुम्ही स्टे करू शकता. भाई फायनली बस भेटली. हॉस्पिटल स्टेशनवरून इथे हॉस्पिटल बस स्टॉप करून एक जागा आहे 1.5 किलोमीटर्सवरती. तर इथे तुम्हाला हम्पीसाठी बस भेटेल. थोडंफार कन्फ्युजन आहे, बट इतर म्हणजे इकडले जे लोकल्स आहेत त्यांना विचारू शकता. तर फायनली आपण आपल्या हॉस्टेलपर्यंत आलो. ॲक्च्युली रूम आहे, खूप सुंदर रूम आहे. असा 700 रुपीज 1 नाईटचे रेंट आहेत. मी 2 नाईटसाठी बुक केलं आहे. ओव्हरऑल रूम दाखवतो. आणि एक रूममध्ये लाईक हा बेड आहे, तो वॉशरूम आहे आणि एक चांगला स्पेस आहे. एक मिरर पण दिला आहे त्यांनी. आणि एक चांगली गोष्ट आहे की वरती टेरेस पण आहे आणि टेरेसवरतून आपण एक्झॅक्ट समोर विरूपाक्षा टेम्पल बघू शकतो. तर खूप अशी उत्तम जागा आहे, खूप कम्फर्टेबल पण आहे, इझी आहे. आजूबाजूला खूप तुमचे जे विजिटिंग स्पॉट्स आहेत ते तुम्ही कव्हर करू शकता. तर गाईज, तसं मी फ्रेश होऊन वगैरे निघालो आहे बाहेर की दर्शनासाठी. सगळे बोलत होते की उद्या जा, आज स्टे कर, पण आपणच 2-3 दिवसासाठी आलो तर टाईम कशाला वेस्ट करायचा आहे. सो लेट्स मेक द बेस्ट आउट ऑफ इट. मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. जिथे मी स्टे करतो आहे ती ॲक्च्युली रूम आहे आणि त्या रूमच्या समोरच विरूपाक्षा टेम्पल आहे. मी तुम्हाला पाठी टर्न करून दाखवतो. हे बघा, दिस इज द टेम्पल आणि मी इथे स्टे केला आहे. तर तुम्ही इथे येऊन स्टे करू शकता. जस्ट 1 मिनिट वॉकिंग डिस्टन्सवरती विरूपाक्षा टेम्पल आहे आणि खरंच खूप सुंदर जागा आहे. तुम्हाला स्टे करायचं असेल तर खूप रिजनेबल जागा आहे आणि खूप उत्तम असा आहे. तर नक्कीच या आणि इथे स्टे करा. बाकी मी तुम्हाला पुढे दाखवतो की तुम्ही काय काय फिरू शकता. अशी तर हम्पी खूप मोठी जागा आहे, तुम्ही वॉकिंग नाही करू शकत. पण मी आजच्या दिवशी इथे पोचलो आहे आणि माझ्याकडे 2-3 तास आहेत सनसेट होण्यापर्यंत.
तर माझा असा विचार आहे की रूममध्ये बसून टाईम वेस्ट करण्यापेक्षा तुम्ही आजूबाजूचा परिसर बघू शकता. एक समोर माकड मी मला दाखवतो. तर इथे येताना बसमध्ये मला इकडला एक लोकल भेटला. त्याचं नाव आहे सैफ. तर सैफ हा स्कूल स्टुडंट आहे आणि एक आमचं असं छानसं बोलणं झालं आहे. तर तो भाई मला आत्ता हम्पीमधले काही स्पॉट्स आणि एक मातंग हिलचं सनसेट दाखवणार आहे. तर आपण त्यासोबत जातो आहे तिथे बघायला. तर मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवतो की सैफ कोण आहे आणि आम्ही काय काय फिरणार आहे. बडुलिंग, लोटस माल, विठला टेंपल, मातंगा हिल, विरूपाक्षा टेंपल, सनसेट वजा कर देऊंगा शामला. तर एंडला आपण सनसेट करणार आहे आणि आता आपण जाऊन विरूपाक्षा टेंपल बघू. तर आम्ही तुम्हाला पुढे दाखवतो की कसं काय काय असणार आहे ते. चल समोरच विरूपाक्षा टेंपल आहे. बाय गॉड यार, एवढा सुंदर स्ट्रक्चर आहे ना. जेवढं प्रशंसा केली तेवढी कमी. एवढे डिटेल्स, एवढा मॅसिव्ह स्ट्रक्चर, एक मस्ट विजिट जागा आहे की बोलतात ना लाईफमध्ये एकदा येऊन बघून गेलंच पाहिजे. आपण पुढे अजून असे स्पॉट्स बघू. आता मी तुम्हाला विरूपाक्षा टेम्पलचा एक लुक दाखवतो कसा आहे, किती मस्त आहे बघा. तुम्ही प्रॉपर गार्डनसोबत नाही आलं ना हम्पीला, तुम्हाला असं वाटेल की फक्त दगडच दगड आहेत, की इथे पण दगडं तिथे पण दगडं, सगळं दगडी बांधकाम. पण या स्टोन्सच्या पार्टचा इतिहास जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा असं वाटेल की ही जागा किती सुंदर आणि हिस्टॉरिकली किती रिच आहे. तर नक्कीच तुम्हाला इथे येऊन व्हिजिट केलं पाहिजे आपल्या लाईफमध्ये एकदा तरी. आणि खरंच असं नाही की फक्त आलात तर या फोटो काढा आणि पळून जावा. तो अपन जाए अभी महादेव का शिवलिंग देखें और नरसिम्हा भगवान का स्टैचू देखना है. ट्रस्ट मी गाइस, इट्स वर्थ वेटिंग.